जय निर्वन मित्रांनो, आज पुन्हा एकदा तुमच्या सर्वांसाठी एक नवीन भरतीची माहिती घेऊन आलोय। बीएसएफमध्ये एक नवीन भरती निघालेली आहे 2025 ची आणि ही भरती जीडी कॉन्स्टेबलसाठी आहे। आणि ह्या भरतीमध्ये कुठल्याही प्रकारचा तुमचा एक्झाम होणार नाही, याच्यामध्ये फक्त तुमचं फिजिकल होणार आहे, रनिंग होणार आहे आणि मित्रांनो डायरेक्ट तुम्हाला भरती करून घेतलं जाणार आहे। आता काय आहे या भरतीचं सिलेक्शन प्रोसेस पूर्ण डिटेलमध्ये माहिती जाणून घेणार आहोत। या भरतीसाठी तुमचं एज लिमिट किती असलं पाहिजे, तुमचं शिक्षण किती असलं पाहिजे, या भरतीचं सिलेक्शन प्रोसेस कसं राहणार आहे, रनिंगमध्ये किती किलोमीटर रनिंग होणार आहे, पूर्ण डिटेलमध्ये आज संपूर्ण माहिती आज आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। व्हिडिओ चालू करण्या अगोदर तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन आहात तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे अशाच नवीन भरतीचे अपडेट, नवीन माहिती तुमच्यापर्यंत येत राहतील। मित्रांनो, जर तुम्हाला असे वेळोवेळी भरतीचे अपडेट पाहिजे असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राइब करून ठेवा। मित्रांनो, या बीएसएफ भरतीची माहिती पूर्ण डिटेलमध्ये मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवणारच आहे, पण त्या अगोदर एसएससीजीडीची भरती निघाली आहे, तुम्हाला सुद्धा माहीत असेल। मित्रांनो, एसएससीजीडीचा फॉर्म भरण्यासाठी फक्त शेवटचे 11 दिवस राहिलेले आहे आणि अजून जर तुम्ही फॉर्म भरला नसेल तर लवकर त्या भरतीचा फॉर्म भरून घ्या। आणि त्या भरतीची जर पूर्ण डिटेलमध्ये माहिती जाणून घ्यायची असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तुम्ही ती व्हिडिओ पूर्णपणे बघून घेऊ शकता आणि पूर्णपणे फॉर्म भरून घेऊ शकता। मित्रांनो, तुम्ही जर एसएससीजीडीची तयारी करत असाल तर तुमच्या सर्वांसाठी मराठीमध्ये अभ्यास करण्यासाठी पुस्तक घेऊन आलोय। हे आहे मित्रांनो यशोदा पब्लिकेशनचं पुस्तक। हे एसएससीजीडी कॉन्स्टेबल जीडीसाठी तुम्ही यूज करू शकता आणि एकदम बेस्ट पुस्तक आहे, मराठीमध्ये पुस्तक आहे। याच्यामध्ये तुम्हाला पूर्णपणे 4 विषयाची थ्योरी दिली जाते, सामान्य ज्ञान, हिंदी व्याकरण, अंकगणित आणि मित्रांनो बुद्धिमत्ता। ह्या 4 विषयाची तुम्हाला याच्यामध्ये बेसिक थ्योरी मिळून जाते, तुम्ही याच्यामधून थ्योरी कंप्लीट करू शकता आणि प्लस याच्यामध्ये मित्रांनो मागील झालेल्या प्रश्नपत्रिका सुद्धा समावेश आहे, तर तुम्ही याच्यामध्ये प्रश्नपत्रिका सुद्धा सोडू शकता। आणि तुम्हाला जर एसएससीजीडीचा पेपर पास व्हायचा असेल तर तुम्हाला हे पुस्तक घेणं खूप गरजेचं आहे, कारण की मित्रांनो पुस्तक जर घेतलं आणि जर तुम्ही चांगली रिव्हिजन केली, चांगली प्रॅक्टिस केली तरच तुमचं याच्यामध्ये चांगलं सिलेक्शन होणार आहे। कारण की आपल्याला एसएससीजीडीचा पेपर पास करायचा म्हणल्यावरती चांगले मार्क पण पाडावे लागतील आणि मित्रांनो मार्क जर तुम्हाला पाडायचे असेल तर तुम्हाला हे पुस्तक घ्यावं लागेल, कारण की ह्या पुस्तकामध्ये थ्योरी भेटते प्लस तुम्हाला मागील झालेल्या प्रश्नपत्रिका सुद्धा समावेश भेटतोय, तर तुम्ही प्रश्नपत्रिका सुद्धा सोडू शकता। तर मित्रांनो, तुम्हाला जर हे पुस्तक ऑर्डर करायचं असेल तर सिंपल स्क्रीनवरती एकदा टॅप करा किंवा ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिलेली आहे, त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही हे बुक इझिली ऑर्डर करू शकता। फ्लिपकार्ट, ॲमेझॉनवरती तुम्हाला मिळून जाईल, तर बुक लवकर ऑर्डर करा आणि तुमची तयारी चांगली चालू करा। चला मित्रांनो, बीएसएफ भरतीची पूर्ण डिटेलमध्ये माहिती आपण स्क्रीनवरती जाणून घेऊ। तुम्ही इथं स्क्रीनवरती पूर्णपणे बीएसएफ भरतीची माहिती बघू शकता। मित्रांनो, ही आहे बीएसएफ भरतीची ऑफिशियल नोटिफिकेशन, बॉर्डर सिक्युरिटी फोर्स, मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया। मित्रांनो, ही जी बीएसएफची भरती आहे ही मेल फिमेल कॅन्डिडेटसाठी आहे, दोघंही फॉर्म भरू शकतात, दोघंही अप्लाय करू शकतात। आणि मित्रांनो, या भरतीसाठी जे आपलं टोटल जागा आहे 549 टोटल याच्यामध्ये व्हॅकन्सी आहे, जागा आहे। आणि मित्रांनो, ह्या बीएसएफच्या भरतीची नोटिफिकेशन तुम्हाला आपल्या इंस्टाग्राम चॅनलवरती मिळून जाईल, तुम्ही तिथून डाउनलोड करून पूर्णपणे डिटेलमध्ये माहिती बीएसएफच्या नोटिफिकेशनमध्ये सुद्धा घेऊ शकता। तर त्यानंतर आपण पुढे बघू, ह्या बीएसएफ भरतीसाठी तुमची जी सॅलरी आहे, तुम्हाला सॅलरी याच्यामध्ये 21,700 ते 69,100 पर्यंत तुम्हाला सॅलरी सुद्धा भेटणार आहे। त्यानंतर ह्या बीएसएफच्या भरतीमध्ये तुमचं एज लिमिट 18 ते 23 इयर्स या दरम्यान तुमचं एज असलं पाहिजे। याच्यामध्ये एज रिलॅक्सेशन सुद्धा भेटणार आहे। SC ST कॅटेगरीसाठी 5 वर्षाची सूट दिलेली आहे, OBCसाठी 3 वर्षाची सूट दिलेली आहे। त्यानंतर मित्रांनो, ही जी बीएसएफची भरती आहे ही कॉन्स्टेबल जीडीसाठी आहे आणि खेळाडूसाठी आहे, कारण की तुम्हाला सुद्धा माहीत असेल बीएसएफची भरती ही स्पोर्ट कोट्यामधून निघलेली आहे। आणि या भरतीसाठी तुमचं जे शिक्षण आहे, शिक्षण फक्त तुम्ही 10वी पास असले पाहिजे, प्लस याच्यामध्ये तुमच्याकडे स्पोर्ट्स सर्टिफिकेट सुद्धा असलं पाहिजे। आता ह्या बीएसएफच्या भरतीसाठी कोणकोणतं स्पोर्ट्स सर्टिफिकेट चालेल किंवा कोणकोणते खेळ चालतील, तुम्हाला त्यासाठी एकदा नोटिफिकेशन चेक करावं लागेल। नोटिफिकेशनची लिंक आपल्या इंस्टाग्राम चॅनलवरती दिलेली आहे आणि इंस्टाग्राम चॅनलची लिंक आपल्या ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही पूर्णपणे नोटिफिकेशन डाउनलोड करून पूर्ण माहिती घेऊ शकता। त्यानंतर ह्या भरतीची जी फॉर्म भरण्याची प्रोसेस आहे मित्रांनो, या भरतीचे ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म हे 27 डिसेंबरपासून स्टार्ट होणार आहे आणि 15 जानेवारी 2026 पर्यंत फॉर्म चालणार आहे। या भरतीचा ऑनलाईन फॉर्म त्यांच्या गव्हर्नमेंट ऑफिशियल वेबसाईट म्हणजे बीएसएफच्या ऑफिशियल वेबसाईटवरती जाऊन तुम्ही फॉर्म भरू शकता। या भरतीची जी ऑनलाईन अप्लाय लिंक आहे ती सुद्धा तुम्हाला आपल्या इंस्टाग्राम चॅनलवरती मिळून जाईल। त्यानंतर मित्रांनो, या भरतीसाठी जी ॲप्लिकेशन फी असते ही मेल कॅन्डिडेटसाठी जनरल आणि OBC कॅटेगरीसाठी 159 रुपये फी आहे। याच्यामध्ये 100 रुपये तुमची ॲप्लिकेशन फी असते आणि 59 रुपये तुमची GST फी असते। आणि याच्यामध्ये फिमेलसाठी आणि SC ST कॅटेगरीसाठी कोणत्याही प्रकारची फी नाही आहे। त्यानंतर ह्या भरतीसाठी तुमची जी फिजिकल स्टँडर्ड म्हणजे तुमची जी हाईट आहे ही मेल कॅन्डिडेटसाठी 170 सेंटीमीटर हाईट असली पाहिजे, फिमेल कॅन्डिडेटसाठी 157 सेंटीमीटर हाईट असली पाहिजे। याच्यामध्ये सुद्धा सूट पण दिलेली आहे। ज्या मित्रांचा मराठा आहे त्यांना जर हाईटमध्ये सूट पाहिजे असेल तर तुम्ही D सर्टिफिकेट काढून हाईटमध्ये सूट घेऊ शकता। बीएसएफ भरतीचं सिलेक्शन प्रोसेस जर आपण बघितलं तर ह्या भरतीमध्ये कुठल्याही प्रकारचा तुमचा एक्झाम होणार नाही आहे, याच्यामध्ये फक्त तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल, फिजिकल होईल आणि मेडिकल एक्झामिनेशन होईल।
टोटल 3 टेजमध्ये तुमचं BSF भरतीचं सिलेक्शन प्रोसेस होणार आहे आणि हे तिन्ही टेज जर तुम्ही पास झाले तर तुमचा फायनल मेरिट लिस्ट लागेल आणि डायरेक्ट तुमचं फायनल सिलेक्शन होईल. तर अशा पद्धतीने मित्रांनो या BSF भरतीचं सिलेक्शन प्रोसेस राहणार आहे. तुम्हाला जर या भरतीची नोटिफिकेशन पाहिजे असेल तर मी इंस्टाग्राम चॅनलवरती दिलेलं आहे, तुम्ही तिथून डाउनलोड करून पूर्ण माहिती घेऊ शकता. जर ह्या BSF भरतीबद्दल तुम्हाला काही डाऊट असेल किंवा कोणताही पॉईंट राहिला असेल तर कमेंट करून मला नक्की विचारू शकता, मी तुम्हाला रिप्लाय 100% देईल. मित्रांनो BSF भरतीची तुम्ही पूर्ण डिटेलमध्ये माहिती जाणून घेतलीच असेल, तुम्हाला पूर्ण माहिती समजली पण असेल. मित्रांनो या भरतीबद्दल जर काही डाऊट असेल, काही क्वेश्चन असेल तर कमेंट करून नक्की विचारू शकता, तुम्हाला रिप्लाय 100% मिळून जाईल. आणि मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बघा, ज्या मित्रांचा स्पोर्ट झालेला असेल, ज्या मित्रांकडे स्पोर्ट सर्टिफिकेट असेल आणि 10वी पास असेल तेच मित्र ह्या भरतीसाठी फक्त अप्लाय करू शकतात. कारण की स्पोर्ट कोट्यामधून ही भरती निघालेली आहे आणि ही भरती फक्त 10वी पासावरती आहे. ज्या मित्रांचा स्पोर्ट झालेला असेल तेच मित्र ह्या भरतीमध्ये फॉर्म भरू शकता. आणि कॉन्स्टेबल GDच्या जागा आहे, जसं तुम्हाला SSC GD मधून तुम्ही BSF मध्ये भरती होता सेम तुम्ही याच्यामधून डायरेक्ट GD मध्ये भरती होऊ शकता. आणि ह्या भरतीचे ऑनलाईन फॉर्म 27 डिसेंबरपासून स्टार्ट होणार आहे आणि भरतीची लास्ट डेट आहे फॉर्म भरण्याची 15 जानेवारीपर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता. तर चला, तुम्हाला पूर्णपणे ह्या भरतीची माहिती मिळाली आहे. आता मित्रांनो ह्या व्हिडिओला तुम्ही जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा, जेणेकरून तुमच्या मित्रांनीसुद्धा मदत होईल. तर चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय भारत, वंदे मातरम.